नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. नमस्कार, राजश्री तामणकर. शब्द सुरांची गुंफण घेऊन आज दिव्याच्या अवसेच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. आता श्रावण महिना सुरू होणार आणि त्याच्या आदला दिवस म्हणजे दिव्याची आवास. तर आपल्या पूर्ण हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याच्या अवसेचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचं कारण आता चातुर्मास सुरू होतो. देवधर्म, सण, उत्सव यांची अगदी भरगच्च यादी पुढच्या 6 महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि जिथे खरं आपण म्हणू की आपली परंपरा आपण जपतो, असा हा सगळा पुढचा सत्रातला कार्यक्रम, त्याची ही सुरुवात किंवा नांदी म्हणायला हरकत नाही. खूप लोक दिव्याची आवास म्हणून, आषाढ म्हणून, आखाड ह्या नावाने सगळे गटारी अमावस्या असं नाव देऊन खूप गोष्टी करायला बघतात की जणू काही मांस मटण खाणं, दारू पिऊन गोंधळ घालणं. तर हे करायला हरकत नाही, कारण जे चातुर्मास पाळणार आहेत त्यांच्यासाठी हा आजचा दिवस अशा दृष्टीने महत्त्वाचा आहे, मान्यच आहे. पण अशाही बरोबरीने आपण जर चातुर्मास पाळणार नसू तर केवळ अवसेचा फायदा घेऊन हा धांगडधिंगा आपण घालावा का, याचा विचार मात्र नक्की करूया. आणि आता जेव्हा ही अवस आपण म्हणले, त्याला दिव्याची अवस का बरं म्हणायचं, तर आता आपल्या कुळधर्म कुळाचारातल्या काही गोष्टी आणि आपल्या सणवार परंपरांमधल्या काही गोष्टी आता आपण साजऱ्या करणार असतो. त्या निमित्ताने अख्ख्या घराला उजेड देणारे जे दिवे आहेत त्यांच्या प्रती आपण सश्रद्ध व्हावं आणि त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी, यासाठी घरातले सगळे दिवे बाहेर काढले जातात. स्वच्छ चिंचेच्या कोळाने किंवा आजकाल पितांबरीने घासले जातात. दिवा कुठलाही असू देत, तांब्याचा असू देत, पितळ्याचा असू देत, मातीचा असू देत, तेवढाच उजेड देतो. त्याच्यामुळे दिवा कुठला असावा, जो तो आपापल्या पतीप्रमाणे तो दिवा काढेल आणि त्या दिव्याला चेतवून छान सुंदर त्या दिव्याची प्रार्थना करेल. आणि हाही मानस आपण मनामध्ये धरला पाहिजे. कितीतरी ह्याच्यामध्ये अशी परंपरा असते की कणकीचे दिवे करतात. म्हणजे गुळाचं पाणी करून त्याच्यामध्ये कणिक भिजवतात आणि त्याच्यामध्ये वात आणि तेल घालून त्याने देवाला औक्षण करायची पद्धत आहे. आणि कितीतरी वेळेला तेच केलेले दिवे आपण जसे मोदक उकडतो तसे मोदक पात्रामध्ये उकडून त्याच्यामध्ये तूप भरून ती पण खायची प्रथा आहे. तर आता ह्या झाल्या सगळ्या आपल्या रूढी परंपरा, त्याच्याबद्दल आपण बोलतो. पण कितीतरी ठिकाणी भावार्थ दीपिकेमध्ये म्हणजे अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये दीप किंवा दिवा ह्याचे इतके वेगळे वेगळे संदर्भ बघायला मिळतात की दिवाळीमध्ये दिवे लावायची पद्धत किंवा अवसेला दिव्याचं महत्त्व हे खूप आहे. कारण काय की तेव्हा चंद्रप्रकाश नसतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये दिवा लावणं हे त्यावेळेला खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण अंधकार नष्ट करण्यासाठी आता तरी इलेक्ट्रिकचे दिवे आलेत, पण पूर्वी आपण बघितलं की कंदील लावायचे, चिमण्या लावायचे, रस्त्यातून जाताना मशाली लावायचे. तर हा जो स्नेह आणि ही जी वात आहे आणि त्याने निर्माण होणारा जो अग्नी आहे तो नक्की सगळं शुद्ध करणारा आहे असा विश्वास असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्याच्या अवसेला दिव्याचं चिंतन, दिव्याचं स्मरण, त्याचं जे कर्म आहे त्याचा आपण केलेला विचार हा सगळा आपल्या मनामध्ये येऊन जावा, ह्याच उद्देशाने आज आम्ही शब्दसुरांची गुंफण म्हणून खास दिव्याबद्दल हा भाग घेऊन आलेलो आहोत. तर आजच केलेली अगदी ताजी कविता, अर्थात एक कविता एक गाणं असा आपला नियम आहे. आणि गाण्याबद्दलही मी थोडंसं सांगणारच आहे, पण कवितेबद्दल म्हणजे आजच ताजी केलेली कविता जी अजून मी वहीत पण लिहिलेली नाही आहे, ती तुमच्यासाठी आज मी इथे वाचून दाखवणार आहे. ज्याचा एक छोटासा गाभा मी त्यापूर्वी सांगेन की आपल्या संपूर्ण देहामनामध्ये भरलेलं जे परब्रह्म तत्व आहे त्याला मी स्नेह म्हटलेलं आहे आणि जो विशुद्ध भाव आहे त्याला मी वात म्हटलंय. तर हा जो भाव आहे, मनभाव, त्याची आपण वात करायची. आणि ती वात कशी असू देत, तर त्याच्यात एक शब्द मी वापरलाय, सुशीर. तर सुशीर ह्याचा अर्थ ती अशी पोकळ असावी, ज्याच्यामध्ये खूप छिद्र आहेत किंवा सगळं सामावून घ्यायला जागा आहे. तर अशा आपल्या मनाने आपल्या परब्रह्माचं इंधन आपल्यामध्ये शोषून घ्यावं आणि आपल्या ह्या कुडीमधला जो प्राण आहे किंवा उष्मा आहे किंवा ऊब आहे ती जोवर आपले श्वास आहेत तोपर्यंत धगधगत ठेवावी. आणि मग त्याच्यामध्ये बाधा तर खूप येणार आहेत, विषय आहेत, इंद्रियांना पडणारी भूल आहे, ते थोडंसं बाजूला सारावं आणि जेवढं आपल्याला आयुष्य नियोजित दिलेलं आहे ते आरोग्यपूर्ण जगावं, अशी ती दिव्याची उपमा देहाला देऊन ती कविता मी आपल्यासमोर सादर करायचा प्रयत्न करते. तर पहिल्यांदा ऐकूया कविता.
दिवा लावूया एक नवा जो मनास देईल उजेडया. दिवा लावूया एक नवा जो मनास देईल उजेडया. विषयांचा जो घनतमसाचे निघून जाईल भराभरा. पितळ असो वा असो मातीचा, पितळ असो वा असो मातीचा, शुभ्र रुपेरी तांब्याचा. पितळ असो वा असो मातीचा, शुभ्र रुपेरी तांब्याचा. स्वच्छ सुंदर इंधन भरुनी निर्मळ वाती घेऊया. स्वच्छ सुंदर इंधन भरुनी निर्मळ वाती घेऊया. मनभावांची वात असे ती, मनभावांची वात असे ती, अतीव उत्सुक निमज्जना. हा पण शब्द वेगळा आहे म्हणून सांगते. मनभावांची वात असे ती, अतीव उत्सुक निमज्जना. निमज्जना म्हणजे ती पूर्णपणे तयार आहे त्या स्नेहामध्ये बुडायला. म्हणजे पूर्णपणे बुडणं ह्याचा अर्थ निमज्जन होणं, म्हणजे त्याच्यामध्ये सोख होणं. तर तो मनाचा भाव त्या इंधनामध्ये बुडायला तयार पण पाहिजे, अशी ती परफेक्ट वात आपल्याला घ्यायला हवी. तर मनभावांची वात असो ती, अतीव उत्सुक निमज्जना. सुशीर हलकी शोषून घेईल, हलके हलके स्नेहाला. तो स्नेह पण असा भसाभसा नको यायला, अलगद अलगद येऊ देत, तरच ती दीपकळी स्थिर राहू शकते. स्नेह असावे परब्रह्मते, स्नेह असावे परब्रह्मते, भरलेले जे कुडीतया. जे परब्रह्म बाहेर आहे तेच आपल्या आत आहे, आणि ते आहे म्हणून आपला श्वास चालू आहे. म्हणूनच पिंडी ते ब्रह्मांडी जे म्हटलंय, त्यासाठी जे परब्रह्म बाहेर आहे, जे आपल्या देहात आहे, त्याचंच आपण आता इंधन करतोय. तर स्नेह असावे परब्रह्मते, भरलेले जे कुडीतया. जोवर असतील श्वास तोवरी, तसाच राहील तो साठा. तो साठा तसाच राहणार आहे, तोपर्यंतच आपले श्वास चालू असणार आहेत. त्याच्यामुळे ताण नको तो कुठला कोठे, ताण नको तो कुठला कोठे, ज्योत कळी ती खुलताना. तिला खुलू दे, हसू दे, ताण नको घेऊ दे. ताण नको तो कुठला कोठे, ज्योत कळी ती खुलताना. तिमिर रेषा सरतील साऱ्या, प्रकाश रेषा येताना. चित्त शुद्धी होईल तेव्हा. आणि अशी जर का ती ज्योत तेवत राहिली तर चित्ताची शुद्धी व्हायला वेळ लागणार नाही. चित्त शुद्धी होईल तेव्हा, मिळे स्वास्थ्य मग देहाला. मन चंगा तू कठोती में गंगा असं म्हटलं जातं. तर जेव्हा चित्त शुद्ध आहे, प्युअर आहे, तेव्हा तुमचा देह सुद्धा आरोग्यपूर्ण राहणार आहे. चित्त शुद्धी होईल तेव्हा, मिळे स्वास्थ्य मग देहाला. देह मनाची काजळी मिटण्या, देह मनाची काजळी मिटण्या, एक विशुद्ध दीप हवा. तर असा हा सुंदर दिवा आपण आपल्या जवळच आहे. खरं म्हणजे तो ते पुढच्या कडव्यात येतच आहे. आवस दिव्याची चला जमवूया, आवस दिव्याची चला जमवूया, सामुग्रीचा हा मेळा. ही सगळी सामुग्री जवळ आहे, ती फक्त एकत्र करायचीच फक्त थोडी आहे. आवस दिव्याची चला जमवूया, सामुग्रीचा हा मेळा. जवळच आहे सारे आपुल्या, चला चेतवू दीपाता, चला चेतवू दीपाता. वा वा, फारच छान झाली आहे. तर थोडंसं निरूपण आलंय त्याच्यामध्ये, पण आता ते नवीन कविता असल्यामुळे कदाचित मी जास्त त्याच्याबद्दल बोलले असेल. तर अशा पद्धतीने दिव्याची आवस साजरी करायचा हा विषय जो मांडला तो तुम्हाला कसा वाटतो हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ह्यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत तर त्याच्याकडे पण केवळ फिजिकल दिवा लावणं ह्या प्रोसेसकडे न बघता, दिवा लावणं म्हणजे कुठलं तरी एक म्हणजे नकारात्मकता मोडून सकारात्मकतेकडे जाणं, अंधारातून उजेडाकडे जाणं, अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गाकडे जाणं, असा संदेश आपल्याला मिळतो. अत्यंत आगळं वेगळं आणि सुंदर गाणं आहे. त्याच्याबद्दल राजश्री आधी थोडंसं सांगेल आणि मग ते ती आपल्यासमोर सादर करेल. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचं हे गाणं आहे. त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आहे. अतिशय सुंदर चाल त्यांनी लावलेली आहे. मूळचं जितेंद्र अभिषेकी यांनी गाणं संगीतबद्ध केलेलं आहे, पण नंतर पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी पण ते संगीतबद्ध केलेलं गाणं आहे. दिवे लागले रे दिवे लागले. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले.
माझ्यात आशी दिवे लागले. तिथींच्या दिशा खोलते जाळताना, तिथींच्या दिशा खोलते जाळताना. कोणी जागले रे, कोणी जागले, कोणी जागले रे, कोणी जागले. दिवे लागले रे, दिवे लागले, दिवे लागले रे, दिवे लागले. रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले. रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले. तिथे मोकळा मी मला हुंगिताना, तिथे मोकळा मी मला हुंगिताना. उरी गंध कल्लोळुनी फाकले. दिवे लागले रे, दिवे लागले, दिवे लागले रे, दिवे लागले. उभ्या रोम रोमातुनी चैत्र वाटा, उभ्या रोम रोमातुनी चैत्र वाटा. कोणी देह यात्रेत या गुंतले, कोणी देह यात्रेत या गुंतले. आरक्त त्याच्या कृपेच्या कडाल, आरक्त त्याच्या कृपेच्या कडाल. उषा सुप्त ओठात ओथंबले, 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 उषा सुप्त ओठात ओथंबले. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले. कुणी जागले रे, कुणी जागले, उषायुक्त ओठात ओथंबले, उषायुक्त ओठात ओथंबले. खूप सुंदर, खूपच सुंदर. आणि नक्कीच मला असं वाटतं बहुतांशी लोकांना ह्या गीताबद्दल खूप माहिती नसेल आणि म्हणूनच हे वेगळं गीत घ्यावं असं आम्हाला सुचलं. आणि राजश्रीने तर अप्रतिम सादर केलं आणि बघितलं तर त्याच्यामध्ये केवढी सकारात्मकता आहे. आणि म्हणूनच आता परत एकदा विचार करताना मला असं वाटतंय की उजेड म्हणजे सकारात्मक आणि अंधार म्हणजे नकारात्मक असं आपण जरी म्हणलं तरी तो अंधार सुद्धा कधी कधी आपल्याला महत्त्वाचा असतो. फक्त त्याच्यामधले नको ते घटक आपल्याला काढून टाकता आले पाहिजे. कारण काय की रात्र आहे तर नीज आहे, नीज आहे तर मनाला आणि चित्ताला आणि देहाला शांती आहे. आणि तेव्हा नंतर येणाऱ्या उजेडाचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी सापेक्ष वाटतात. तर कायम उजेड असूनही चालणार नाही आणि कायम अंधार असूनही चालणार नाही. त्याच्यामुळे समत्वम योग उच्चते या उक्तीप्रमाणे अंधार आणि प्रकाशाचा सुद्धा एक समतोल हवा. आणि त्यासाठी अंधारामध्ये जे घडतं, जे वाईट आहे, विकृत आहे, ते टाळलं पाहिजे. आणि तो अंधार आपल्याला कशासाठी आहे या भावनेने आपण त्या अंधाराकडे बघितलं पाहिजे की शांत होण्यासाठी आहे, विश्रांती घेण्यासाठी आहे आणि दिवस हा कार्यरत राहण्यासाठी आहे. तर दोन्हीमध्ये पॉझिटिव्हिटी असं आता मला वाटून गेलं. आणि म्हणूनच त्या अंधारानंतर येणाऱ्या प्रकाशाची मजाही त्यामुळे आहे. तर आज दिव्याची आवस आहे, वेळ संध्याकाळची आहे. तर आपल्या नेहमीच्या दिव्याच्या प्रार्थनेने आपण शेवट करूया आणि थांबूया. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. धन्यवाद.